कधी कधी काय होतं, मेथीची आपण भाजी आणतो तर काही जुड्या खूप मोठ्या असतात आणि काही जुड्या खूप छोट्या असतात. छोट्या जुड्या असतात त्याची भाजी पूर्ण त्या जुडीची भाजी होऊन जाते. पण मोठ्या असतील तर तेवढी भाजी संपत नसेल तर आपण थोडीशी भाजी आपण साईडला काढून ठेवतो. पण ती जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण साईडला काढलेली मेथीची भाजी आहे ती आपल्याला पुरणारी नसते. मग त्याच्यामध्ये आपण वेगळं काहीतरी टाकतो आणि ती अशी सगळं मिक्स करून एक भाजी तयार करतो. तसंच आपण आज थोडीशी मेथीची भाजी, मुगाची डाळ आणि बटाटा अशा तिन्हींची भाजी मिक्स अशी भाजी करतोय. हे तेल जे गरम झालंय त्यामध्ये मिरची आणि लसूण ठेचलेली घालायची. त्याच्यानंतर जिरं घालायचं. तेलात चांगलं हे फ्राय करायचं. आणि जे बटाट्याच्या फोडी आहेत ते घालायच्या. भिजवलेली मुगाची डाळ आहे ती घालायची. मेथीची भाजी घालायची. सगळं मिक्स करायचं. झाकण ठेवून थोडी फक्त ही भाजी शिजवून घ्यायची. अर्धवट शिजलेल्या त्या मेथीच्या भाजीमध्ये हळद घालायचं, गरम मसाला आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं, मीठ घालायचं आणि ही भाजी सगळे मसाले मिक्स करून पुन्हा ही भाजी झाकण ठेवून शिजू द्यायची. ही भाजी माझ्या कढईला लागली म्हणून मी थोडंसं पाणी घालते, नाही तर पाणी घालायचं काही गरज नाही. थोड्या वेळ ही पुन्हा भाजी शिजवून घ्यायची आणि त्यानंतर ही भाजी आपली तयार झाली. मेथीची भाजी म्हटल्यावर सगळ्यांच्याच आवडीची आणि ही अशा प्रकारची भाजी तुम्हीही बनवली असेल त्यामुळे ही भाजी कशी लागते ही सांगायची गरजच नाही, सगळ्यांना माहीतच आहे, हो ना?